नमस्कार मंडळी. आज ना दुपारच्या जेवणासाठी कांद्याची पात केली. कांद्याची पात जरा काल 2 दिवसापूर्वी आणलेली होती. थोडीशी शिळी झाली होती पण चांगली होती. फ्रीजमध्ये ठेवली होती मी. तर ती मी बारीक कापली आहे. आणखी वरची सगळी सुकलेली पानं मी काढली आहे. आणखी कापून स्वच्छ धुतली आहे. आणि त्यामध्ये मग मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली. हरभऱ्याची डाळ 5-10 मिनटं भिजत घातली की लगेच थोडा वेळ लवकर शिजते. मग तर मी बघा ही कापली बारीक बारीक आणि डाळ भिजत घातली आणि लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक ठेचून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातले आणि मिरची आणि लसूण फ्राय करून घेतला. आणि थोडासा टमाटा घातला मी. टमाटा पण फ्राय करून घ्यायचा चांगला. आणि मग त्यामध्ये आपले पाण्यामध्ये धुतलेली कांद्याची पात नितळत ठेवलेली. आणि आपला टमाटा थोडंसं मऊ होण्यासाठी मी हे मीठ घातलेलं. तर ही डाळ आहे ना भिजवलेली थोडीशी मी 1-2 वाफ देऊन शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून. म्हणजे नंतर कांद्याची पात कवळी आहे आणि ती लगेच शिजते. म्हणून मी थोडीशी डाळ आधी शिजवून घेतली 2-3 वाफ देऊन आणि नंतर मग आपली कांद्याची पात घातलेली फोडणीला. कांद्याच्या पातेमध्ये पाणी भरपूर असतं ना, मी पाणी काही घातलेलं नाही आहे. नंतर हे पाणी सगळं आटवून घ्यायचं आणि मग चांगली लवकर शिजली कारण ती कवळी होती ना. आणि डाळ पण आपली अगोदरच शिजवून घेतलेली आहे थोडीशी. आणि ती आता अजून 2-3 वाफेत चांगली थोडीशी शिजवून होती. आणखी वरून मग मी दाण्याचं कूट घातलेलं आहे. एकदम टेस्टी झाली आहे. आणि ही कांद्याची पात आहे ना भाकरीबरोबर वरण भाताबरोबर छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी माझी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.